गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. हा गजर करत आपण आता आपल्या गणरायाला आज आणि उद्या निरोप देणार आहोत. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आपल्या श्रीगोंदानगर विधानसभा मतदारसंघामध्ये पार्थिव गणेश मूर्तीची ही स्थापना केली जाते. काही जण 10 दिवसाच्या आधी, काही जण आज 10व्या दिवशी आणि काही जण नियमानुसार अनंत चतुर्दशीला, कधी 10व्या कधी 11व्या दिवशी येते. त्याला आपण ह्या आपल्या गणरायाला निरोप देत असतो. आणि हा जो आपण सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करतो, हा करत असताना अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. एक तर सर्वात महत्त्वाचं एक संघटन कौशल्य या निमित्तातनं आपल्याला शिकायला मिळतं. मी स्वतः एक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा एक छोटासा सभासद, कार्यकर्ता, काही काळ खजिनदार आणि त्यानंतर अध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे. त्यामुळे ह्या मंडळांच्या काय अडचणी असू शकतात, ह्या कार्यकर्त्यांच्या काय अडचणी असू शकतात, ह्या जवळून मी स्वतः अनुभवलेल्या आहेत. त्यामुळे ह्या अडचणी थोड्याशा कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही नामदार बबनराव पाचपुते युवा मंचच्या माध्यमातून सर्व मंडळांना आमची फुल ना फुलाची पाकळी म्हणून काही ठिकाणी मदत करण्याची प्रयत्न केलेला आहे. ते आपल्यापर्यंत पोहोचली असेल. आम्ही बऱ्याचशा मंडळांना आम्ही सांगितलं होतं की आम्ही टी-शर्ट्स देतो, अनेक ठिकाणी पोच केले. पण आम्हाला खूप चांगला प्रतिसाद लाभला. त्यामुळे काही ठिकाणी टी-शर्ट्स पाहिजे असे पोच होऊ शकले नाही. त्याबद्दल मी खरं तर आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि येणाऱ्या आठवड्याभरात आपल्याला जे काही टी-शर्टची मागणी होती तीसुद्धा मी पूर्ण करणारच आहोत. माझी आपणा सर्व जे गणेश भक्त आहेत, सर्व कार्यकर्ते मंडळाचे आहेत, यांना एक विनंती आहे की उद्या ज्यावेळेस आपण गणरायाला ज्यावेळेस निरोप देणार आहोत, हा आनंदात आपण निरोप दिला पाहिजे, शांततेत निरोप दिला पाहिजे. कारण काय होतं, अलीकडच्या काळामध्ये जे वाद्य वापरले जातात किंवा डी जे वापरला जातो, त्यामुळे कोणाला त्रास होऊ नये याची आपण सर्वांनी खरं तर खबरदारी घेतली पाहिजे. हा गणेश उत्सव तुम्हाला आम्हाला खूप काही शिकून जाणार आहे. या गणेश उत्सवातनं, या सार्वजनिक मंडळातनं आपण खरं तर संघटन शिकतो. संघटन शिकल्यानंतर त्याच्याबरोबर अर्थकारण शिकतो. म्हणजे मी स्वतः ज्यावेळेस सुरुवातीला खजिनदार म्हणून काम करत होतो, आम्ही ₹1,000 वर्गणी जमा केलेली आहे. त्यामुळं पैशाची काटकसर कशी असते, हा आपल्याला खरं तर सार्वजनिक गणेशोत्सव शिकून जातो. पैशाचं नियोजन तुम्हाला आम्हाला करायला शिकून जातो. ह्याचं अर्थकारण कसं केलं पाहिजे, गणपतीची मूर्ती मंडळात आणायची, डेकोरेशन करणं, शेवटी हे 10 दिवस कसं करणं, कोणाला विनंती करून मग प्रसादाचं नियोजन करणं किंवा महाप्रसादाचं नियोजन करणं, ह्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात, ह्या आपल्याला शिकायला मिळतात. हा अनुभव पुढे भविष्यामध्ये नक्कीच तुम्हाला आम्हाला कामी येत असतो. तसंच हे संघटन जे आज ह्या निमित्ताने होतं, हे संघटन पुढेही टिकलं पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. जी काही वर्गणी शिल्लक राहते त्यातून अनेक गणेश मंडळ आहेत, काही अनेक मंडळं असतात, हे काही उपक्रम घेतात. आपण जर तसा काही उपक्रम घेतलात तर नक्कीच आम्हाला Instagram, Facebookवरती टॅग करा. म्हणजे तुमचा हा जो काही उपक्रम आहे, याला आम्ही आमच्या माध्यमातून प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करू. परत एकदा आपणा सर्वांना विनंती करतो की गणरायाचं आपण जसं स्वागत केलं, 10 दिवस त्यांची आपण उपासना केली, 10 दिवस आपण जे काही पूजेच्या माध्यमातून म्हणा, जो मान-सन्मान केला, तो त्यांना गणरायाला शेवटचा निरोप देत असताना सुद्धा त्याच पद्धतीने, त्याच गाजावाजामध्ये आपण गणरायाला निरोप देत असताना कोणाला त्रास होणार नाही याची खबरदारी आपण सर्वजण घ्याल, अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद.